AR न्यूज में आप सभी दर्शकों का स्वागत है। आज नांदेड़ के पीरबुरान इलाके में कोरोना पॉजिटिव आने की वजह से शहर के तमाम रास्तों और गलियों को पुलिस की जानिब से सील कर दिया गया है और भारी तादाद में पुलिस को तैनात कर दिया गया। जिला कलेक्टर के आदेश के मुताबिक नांदेड़ वाक़े की इत्तला मिलते ही नांदेड़ जिले में सख्त सिक्योरिटी इंतजाम कर दिए गए। DYSP धनंजय पाटिल और PI इतवारा साहिबराव नरवाड़ी की क़यादत में आज डेगलू नाका, इतवारा, खुदवाई नगर के तमाम इलाकों का पैदल दौरा करते हुए लोगों को घर में रहने की वार्निंग दी गई और बिलावजह घूमने वालों पर इनकी मोटरसाइकिल पर भी आज बड़ी तादाद में पुलिस की जानिब से कार्रवाई की गई। इस तरह की बात मीडिया के नुमाइंदों से करते हुए DYSP धनंजय पाटिल ने कही। त्याच्यामुळे सर्व पीरबुरान एरियामध्ये सापडलेला आहे तर तो पूर्ण एरिया सील केलेला आहे प्रशासनाने। तर त्याचबरोबर इतर जे एरिया आहेत त्या नागरिकांना माझं सांगणं आहे की घरामध्ये राहा, विनाकारण बाहेर पडू नका। बाहेर पडलं तर आता एकदम कडक कारवाई केली जाईल, कोणत्याही पद्धतीची गय केली जाईल नाही। घरातून बाहेर पडू नका। हे स्वतःच्या संरक्षणासाठी आहे, स्वतःसाठी आहे, हे पोलिसांसाठी प्रशासनासाठी नाहीये। माझी काही केळीची विनंती आहे की विनाकारण बाहेर पडू नका। मेडिकलचं खोटं कारण, भाजीपाल्याचं खोटं कारण काढून घराच्या बाहेर फिरू नका। घरामध्ये राहा, स्वतःला सुरक्षित ठेवा आणि सगळ्यांना सुरक्षित ठेवा। एवढे नियमामध्ये आहे तर ज्यांना जिल्हाधिकारी यांनी सूट दिलेले आहे तेवढ्याच फक्त ज्या आस्थापना आहेत त्या चालू राहतील। इतर कोणत्याही चालू ठेवल्या तर सोडणार नाही। सगळ्यांना कडक कारवाई केली जाईल। ज्या कर्मचारी आहेत ते लावले जातील। भरपूर 300 ते 300 पेक्षा जास्त कारवाई केलेल्या आहेत। गाड्या पकडलेल्या आहेत, 200 पेक्षा जास्त गाड्या जप्त केलेल्या आहेत आणि ग्रामीण पोलीस स्टेशन, इतवारा पोलीस स्टेशन आणि इतवारा विभागामध्ये भरपूर कारवाया झाल्या आहेत आणि आता इथून पुढे तर अजून कारवाई होती।